बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. शहरात रहदारी सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना हाती घ्या. जिल्हाधिकारी अमोल येडगे. कोल्हापूर शहरात वाढत्या वाहतुकीच्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिक्रमण हटविणे, नवीन पार्किंगची सोय करणे, झेब्रा क्रॉसिंग, रोड मार्किंग, ट्रॅफिक वॉर्डन नियुक्ती, विविध दिशादर्शक फलक अशा विविध उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित विभागांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी शहरात रहदारी सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना हाती घेण्याचे निर्देशही यावेळी दिले. या शहरातील प्रमुख रस्त्यांवरील स्टँड बोर्ड, छपरी, पायऱ्या, दुकानापुढील अतिक्रमण तात्काळ काढावे, झेब्रा क्रॉसिंगवर रोड साईड पट्टे स्पष्ट करावेत, सिग्नल चौकावर दिशादर्शक व माहिती फलक लावावेत. शहरातील श्री अंबाबाई मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुट्टीच्या काळात मेन राजाराम हायस्कूल, पेटाळा मैदान, प्रायव्हेट हायस्कूल मैदान व खराडे महाविद्यालय या ठिकाणी पे अँड पार्क तत्वावर खासगी पार्किंग सुरू करण्याचे निर्देश दिले. याबाबत शाळांशी बोलून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. दुकानदारांनी आपली व कामगारांची वाहने इतरत्र पार्क करून ग्राहकांच्या वाहनांसाठी जागा सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करून द्यावी. वाहतुकीला अडथळा ठरणारे इलेक्ट्रिक पोल आणि डीपी तातडीने स्थलांतरित करावे. खुदाई करण्यापूर्वी वाहतूक विभागाची व पोलीस विभागाची परवानगी घेणं बंधनकारक करावं. शहरातील महत्त्वाच्या व गर्दीच्या सिग्नल चौकात इन्व्हर्टरची सुविधा करावी. श्री अंबाबाई मंदिर परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी मंदिरासभोवती तसेच शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता ट्रॅफिक वॉर्डन नेमावेत अशी सूचना करण्यात आली. जुना राजवाडा पोलीस ठाणे तसेच पोलीस ठाणे हद्दीतील काही सूचना केलेल्या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था सुसूत्र होईल. तसेच याबाबत पुढील 8 दिवसात कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. ज्या ठिकाणी नव्याने बदल तसेच सुविधा निर्माण केल्या जात आहेत याविषयक चांगली प्रसिद्धी करून मोहीम स्वरूपात अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीला महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर डीवायएसपी अजित टिक्के, वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, पश्चिम देवस्थान समिती अध्यक्ष शिवराज नायकवडी यांच्यासह परिवहन विभाग, वाहतूक विभाग, महापालिका, सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.